वय ओ सासूबाई, आपली बेडशीट लई खराब झाल्यात आणि आपले पडदे पण नाहीये घरात. तेव्हा म्हणलं नवीन बेडशीट आणि पडदे घेऊन यावा. सुनबाई तू राहू दे, तुला काय मार्केट मधलं एवढं काय कळत नाही. मी ना माझ्या पुरीला पिंकीला फोन करून सांगते, चांगल्या क्वालिटीचं पडदे आणि बेडशीट. तिला ना चांगलं कळत मार्केट मधलं, तुला काय एवढं कळत नाही. राहू दे तू आपली. सासूबाई, आपल्या इथे जवळपासच इंग्लिश मिडियम स्कूल झाले, तिथं म्हणलं पोरांचं ऍडमिशन करून यावा. एवढं काम आवरलं ना मग जाते मी ऍडमिशन करायला. सुनबाई तू राहू दे, तुला काय कळायचं त्या इंग्रजी शाळेतलं. तुला इंग्रजी तर येतं का? मी एक काम करते, मॅ पिंकीला बोलून घेते. ती ना त्या शिक्षकांसोबत आहे ना इंग्रजीत अशी फाड बोलन ना, तर पोरांचं ऍडमिशनच करून टाकीन बघ. तेरा तो गेम बजाना पडेगा. आई आई ग मेले ग देवा, लय पाठ दुखती. सुनबाई, ए सुनबाई, काय झालं सासूबाई? अगं लय कंबार दुखत माई, तेवढे झेंडूबामची बाटली तरी आणि माई कंबार तरी चुळून दे. अहो सासूबाई, तुम्हाला तर माहितीच आहे, मालिश बिलिश तसलं काय मला जमत नाही. उगाच चुकून तुमची एखादी नस दबली तर काय करायचं? एक काम करा, तुम्ही पिंकी दीदींनाच फोन करून बोलून घ्या. त्यांच्यासारखी मालिश ना कुणालाच जमू शकत नाही बघा. संपूर्ण दिवसभर लिकीच्या नावाचा जप चालतो. जेव्हा सेवा करायची येळी ती तेव्हा यांना सुनाट होती.